हाय, गुड आफ्टरनून. कसं आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. जागृतीला मेहंदी काढायची होती आणि जागृतीची मेहंदी काढून झाल्यावर लगेच मी पण मेहंदी काढून घेतली होती. कारण रोड पण होते आणि जागृतीचा बड्डे पण होता आणि जागृतीने असा व्हिडिओ शूट केला होता आम्ही आणि खूप छान जसं सांगितलं होतं ना तसंच केलं तिने पण, की ऐकते माझी परी, अशा सगळ्या वस्तू तिने दाखवल्या होत्या आणि त्याला मी खाली ठेवायला लावलं तर तिने वरतूनच फेकून दिल्या होत्या. आणि हा तिचा ड्रेस वगैरे, तिला जे काही लागणारे सामान होतं ना, पिना वगैरे त्या होत्या. आणि असा मेकअप झाला होता तिचा. ड्रेस आम्ही जळगाववरूनच घेतला होता. तिला नव्हता आवडला पण मला खूप आवडला होता तो. तिच्या पप्पांना पण खूप आवडला होता म्हणून म्हटलं चला हाच घेऊया. म्हटलं ती परीसारखीच आहे आणि 5वा वाढदिवस आहे, काहीतरी स्पेशल पण होईल म्हणून आम्ही दोघांनी डिसाईड करून तो एक फ्रॉक घेतला होता. तिला नव्हता आवडला पण तिला असं वाटलं की मम्मी पप्पा नाराज होऊन जातील म्हणून तिने पण हो बोलली ती, की नाही गड्या मला पण आवडला आहे म्हणून. पहिले आवडलेला नव्हता पण नंतर आवडला होता तिला. घातल्यानंतर खरंच ती परीसारखी दिसत होती आणि तिने तिच्या फ्रेंड्सला पण बोलवलं होतं, जे गावात होते ना त्या फ्रेंड्सला बोलवलं होतं तिने. सगळे फ्रेंड्स एकदम छान होते आणि ती खूप हॅपी झाली होती, खूप एन्जॉय करत होती. सगळ्यांना तिचा ड्रेस दाखवला. त्याच्यानंतर मग तिचं ऑप्शन केलं, आईंनी केलं, मी केलं, माझ्या लहान सासूबाई होत्या, मोठ्या सासूबाई होत्या, काही तिच्या फ्रेंड्स होत्या, त्यांनी सगळ्यांनी तिचं ऑप्शन केलं. आणि ऑप्शन झाल्यानंतर मग केक कट केला. तुम्हाला माहिती आहे का इशूचं काय चालू होतं, तर त्याला फक्त साखर खायची होती बस. त्याला कुंकू लावायला गेलं तर तो करायचा, अक्षता टाकल्या त्याला असं वाटायचं साखरच आहे, आज करायचा तो. सगळे हसत होते त्याला. ऑप्शन वगैरे करून झालं आणि मग आम्ही केक कट करून घेतला. दोघं पण एवढे एक्सायटेड होते आणि तिच्यापेक्षा जास्त इशूला जास्त आवडत होतं की केक केव्हा कापेल आणि मी केव्हा खाईल म्हणून. असं काहीतरी हे असलं ना मुलांना, आपण एखादी वस्तू नाही घेऊन दिली किंवा नाही गिफ्ट केली तरी चालेल, पण त्यांचा जो हा आनंद आहे ना तो खरंच त्यांना अनुभव द्यायला पाहिजे. कारण पाना सगळे जमले आणि ती खरंच खूप हॅपी झालेली होती. तिला म्हणजे असे वस्तूंची गरज नव्हती, तिला ह्या आनंदाची गरज होती. आणि खरंच मी पण काही हे केलं नाही, कोणीच हे केलं नाही की नाही गड्या आपल्याला तिला हे करायचं आहे ना, तिच्या मनासारखं झालं पाहिजे. तिच्या मनासारखं सगळ्या गोष्टी केल्या तर तिला खरंच ह्याच गोष्टींमध्ये मुलांना आनंद मिळत असतो. मी राहून गेली ती ऑप्शन करायची, ते मी पण करून घेतलं ऑप्शन. आणि प्रत्येकाच्या जीवनात एक तरी मुलगी असायलाच हवी. खरंच ती तर लक्ष्मीसारखीच असते. पण खरंच खूप छान. जागृती 5 वर्षाची होऊन गेली, आम्हाला कळलं पण नाही ती केव्हा एवढी मोठी होऊन गेली म्हणून. सकाळी तिच्या पप्पांनी विचारलं की आता जागृती किती वर्ष झाली, त्यांना बोलली मी, म्हटलं 5 वर्षाची झाली म्हटलं ते आता. ते बोलले हो म्हणे, काही पण सांगते म्हणे, इतक्या लवकर 5 वर्षाची होऊन जाईल का म्हणे ती. लहान मुलांमध्ये कळतच नाही केव्हा मोठे होऊन जातात. तिने आम्हाला कधी त्रास पण दिला नाही किंवा काही हट्ट पण केला नाही. एकदा असं नाही सांगितलं ना की नाही जागृती मी तुला हे घेऊन देईल, आता नाही तर नंतर घेऊन देईल, तर तिने खरंच समजून घेतलं आणि कधीच असा हट्ट नाही केला किंवा रडली नाही, काही नाही. इशू तरी आगाऊ आहे पण ती खरंच खूप शांत आहे. माझी आई पण तीच आहे, माझी बहीण पण तीच आहे, फ्रेंड पण तीच आहे आणि आम्ही दोघं एकमेकांना सगळ्याच गोष्टी शेअर करत असतो. ती पण तिच्या स्कूलमधून आली का तिच्या गोष्टी सांगत असते, तिच्या फ्रेंडच्या गोष्टी सांगत असते आणि मी पण तिला माझ्या काही गोष्टी असल्या की तिला सांगते. तर तिला पण असं वाटतं की नाही गड्या आपण खूप क्लोज आहे आणि एकमेकांमध्ये खूप छान नातं निर्माण करून ठेवलं आहे आम्ही. हो, पण जेव्हा ती ऐकत नाही ना तेव्हा ती वटका पण खाते. मी तिला रागवते पण, मारते पण वेळ आली तर, पण असं नाही. खरंच खूप गोड आहे माझी परी. जशी ती दिसते ना तशीच ती गोड पण आहे, खूप छान आहे. ती आल्यापासून घरात इतकं छान वातावरण झालेलं आहे आमच्या, खूप छान. प्रत्येक वेळेस विचारते मम्मी तू जेवलीस, तिला आपण नाही म्हटलं नाही गड्या आपण जेवण नाही केलं, मग ती म्हणते चल आपण दोघंजण बसू. तर कधी केस विचारले नाही तर कंगवा घेऊन येते, चल मम्मी मी तुझी वेणी घालून देते, तुझी छान हेअरस्टाईल करून देते, तुझा छान मेकअप करून देते. खरंच मुलगी असणं
किती महत्त्वाचं असतं हे आता मला प्रत्येक क्षणाला आठवतं. आणि ती आज 5 वर्षाची पूर्ण झाली आहे, कळलं पण नाही आम्हाला. मुलीची जागा कोणीच नाही घेऊ शकत, मुलगा पण नाही, कोणीच नाही. खूप छान दिवस गेला आणि आज स्पेशली रोट पण होते आमचे, तर खरंच खूप छान दिवस गेला आमचा. सकाळी उठल्यानंतर जागृती शाळेत गेली. तिला तो ड्रेस घालून जायचा होता. मग मी तिला रात्रीचा असा मेकअप करून दिलेला होता, तसंच तिला सकाळी पण करून दिला. शाळेत गेली, मुलांना चॉकलेट्स दिल्या तिने. डॉक्टर बाबांकडे गेली, त्यांना चॉकलेट दिले. टीचरांना पेढे दिले, कारण केक नेता येत नव्हतं, आज श्रावण सोमवार होता ना म्हणून. मग पेढे घेऊन गेली होती ती. टीचरला पेढे दिले आणि मुलांना चॉकलेट्स वाटल्या. त्याच्यानंतर तिचा आज डोस राहिलेला होता, तो 5 वर्षाचा डोस घ्यायचा होता. तर मग तिला घरी बोलवून घेतलं आणि मग ती अंगणवाडीत पण गेली. तिथे पण तिला बड्डे विश केलं सगळ्यांनी आणि तिथे पण तिने चॉकलेट्स वाटल्या. आणि जे डोस राहिलेले होते तिचे ते तिने घेतला आणि मग घरी आली. घरी आल्यानंतर सगळ्या गोष्टी तिने सांगितल्या. कोणी विश केलं, कोणी नाही केलं. आणि ही आमची रोटांची पूजा होती, जी आम्ही रविवारीच मांडली होती. आणि ही